नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया हार्ट अटॅकच्या संबंधित काय माहिती. तर मित्रांनो, हा आजार कुणाला होतो, का होतो, त्याची वयमर्यादा काय आहे आणि ह्या आजारापासून आपण कसे वाचू शकतो, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. सगळ्यात पहिलं आपण बघूया की हा आजार का होतो. आपल्या शरीरात खूप साऱ्या आर्टरीज असतात. त्यातील करोनरी आर्टरी आपल्या हृदयाला ऑक्सिजन आणि महत्त्वाचे घटक पुरवते. ही आर्टरी जेव्हा ब्लॉक होते तेव्हा हार्ट अटॅक येतो. तर मित्रांनो, आपण आता हे बघूया की करोनरी आर्टरी ब्लॉक का होते व त्यामागे काय काय कारण आहेत. जेव्हा आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसरीडचे प्रमाण वाढतात तेव्हा आपली करोनरी आर्टरी थोड्या थोड्या प्रमाणात ब्लॉक होत जाते आणि एक वेळ असा येतो की आर्टरी पूर्णपणे ब्लॉक होते व आपल्याला हार्ट अटॅक येतो. आता तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की कोलेस्ट्रॉल व ट्रायग्लिसरीडची जी संख्या आहे ती आपल्या शरीरात कसे वाढते बुवा, नेमकी त्यामागे काय काय कारण आहे. तर पहिलं कारण मित्रांनो असं की जास्त प्रमाणात तेलाचा वापर करणे किंवा मांस, मच्छी व इतर नॉनव्हेज पदार्थ खाणे, धूम्रपान किंवा स्मोकिंग करणे, नियमित व्यायाम न करणे किंवा टेन्शन आणि तणावपूर्ण वातावरणामध्ये राहणे. सध्याची स्थिती अशी आहे मित्रांनो की दररोज 9,000 पेशंटचा मृत्यू फक्त हृदयरोगामुळे होतोय. म्हणजे प्रत्येक 10 सेकंदाला एक जण हार्ट अटॅकने मरतोय. तर मित्रांनो, आपण आता याची वयमर्यादा बघूया. पहिले हा आजार 60 ते 70 वर्षांच्या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणावर बघायला मिळायचा, पण आता हा आजार 20 ते 25 वर्षाच्या तरुणांमध्ये पण दिसू लागला आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बस एवढंच बघू. आशा करतो की तुम्हाला माझी माहिती आवडली असेल. धन्यवाद.